आणि यानंतरची बातमी आहे गंगापूर धरणातून आता विसर्ग वाढवलेला आहे। नाशकामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी लागायला सुरुवात झाली आहे। नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण कोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, सध्या नाशिकमधली आता परिस्थिती कशी आहे पाण्याची आणि किती क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला गोदावरी पात्रामध्ये? सिद्धेश, आता तरी पाऊस थांबलेला आहे, पण अद्यापही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हे चालूच आहे। गंगापूर धरणातून 3000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। मी रामकुंड भागामध्ये आहे। खरं तर या भागामध्ये असलेले अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते आणखीन एकदा पाण्याखाली गेलेले आहेत। काल दिवसभर नाशिक आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू होता आणि रात्री हे पाऊस वाढल्यानंतर गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। गंगापूरसह जे वेगवेगळे धरणं आहेत नाशिक जिल्ह्यातले, या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलेला आहे। दारणा धरणातून जवळपास 6000 क्युसेस इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि गंगापूर धरणातून सुद्धा 3000 क्युसेस जो आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। या संपूर्ण रामकुंड भागामध्ये असलेले अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते आणखीन एकदा पाण्याखाली गेलेले आहेत। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी लागलेलं आहे। आज सुद्धा पावसाचा अंदाज जो आहे तो नाशिकमध्ये वर्तवण्यात आलेला आहे आणि आज हे पाऊस वाढल्यास अजून गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। आणि दारणा आणि गोदावरी या दोन्ही नदी आता दुथडी भरून वाहत आहेत, म्हणून या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्कतेचा आदेश हे प्रशासनाने दिल्यास बघायला मिळते। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।